महाराष्ट्रातला धुळे आहे. धुळ्यामधला मोहाडी भाग आहे. ह्या भागामध्ये एक स्मशानभूमी आहे आणि या स्मशानभूमीमध्ये एक बोकड पडलेला आहे. या बोकडाचा शिर नाही आहे. त्याचबरोबर काही टाचण्या पडलेल्या आहेत. लिंबू आहे आणि लिंबूला टाचण्या मारलेल्या आहेत. अशा प्रकारे काही जो जादू टोण्याचा तिथे प्रकार चालू होता आणि हा सगळा प्रकार आणि या स्मशानभूमीमध्ये सगळ्यात विशेष म्हणजे काही ते बॅटऱ्या वगैरे असं काही लाईट उजेड इतर नागरिकांना दिसलेलं आहे. त्यामुळे तातडीने सगळ्यांच्या मनामध्ये घबराट झालेली होती. कारण यावेळेला रात्रीचे 12 वाजलेले होते किंवा त्याहीपेक्षा जास्त उशीर झालेला होता. कोणीतरी ह्या बॅटऱ्यांचा उजेड बघितलाय आणि तातडीने गावचे जे पोलीस पाटील होते किंवा अन्य काही सरपंच यांना माहिती करून दिलेली आहे आणि ही सगळी मंडळी त्या दिशेने निघाली असता मग इथले जे काही अघोरी प्रकार करणारे किंवा अघोरी जादू करणारे लोक होते यांनी तातडीने आणलेल्या आपल्या गाड्यांमधून कारमधून पळ काढलेला आहे आणि त्या ठिकाणी पळून गेल्यानंतर ही जी सगळी गावकरी मंडळी तिथे गेलेली आहेत. गेल्यानंतर त्यांना हा सगळा भयानक असा प्रकार दिसलाय. कारण बोकड होता, त्याला त्याचं शिर नव्हतं. लिंबू होते, त्याला टाचण्या मारलेल्या होत्या. ताबडतोब त्यांना या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी इतर काही माणसांचे फोटो तिकडे दिसलेले. त्यांना आता ह्या गोष्टी त्यांना कळलेल्या आहेत की या ठिकाणी भयानक असा जादूटोणा किंवा अंधश्रद्धा चाललेली होती. आता ह्या सगळा प्रकार त्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला आहे. पोलिसांच्या निदर्शनात आल्यानंतर मग पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि इतर काही कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अधिकचा तपास सुरू झालेला आहे. अतिशय भयानक अशी परिस्थिती 21सावं शतक संपायच्या उंबरठ्यावर असताना अशा प्रकारे हा जादूटोणा किंवा अंधश्रद्धा ह्या सगळ्या गोष्टी मानवजातीला कलंक भासणाऱ्या आहेत.